महात्मा फुले यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी। नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला कर्मचाऱ्यांकडून पुष्पहार अर्पण। ईदनिमित्त देशभरातील सर्व प्रमुख मशिदींमध्ये नमाज पढण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये शाळेचा भीषण अपघात। शाळेच्या बसचा भीषण अपघात। बस उलटल्याने 6 मुलांचा मृत्यू तर 15 जण जखमी। ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती। बौद्ध धर्मात धर्मांतर करून घेण्यासाठी गुजरातमध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार। धर्म स्वातंत्र्याच्या कायद्याअंतर्गत नवपत्रक जारी। जिल्हाधिकाऱ्यांना 30 दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागणार। अमेरिकन साप्ताहिक न्यूजवीकला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत। लोकशाही आमच्या रक्तातच, भारतात सगळ्या धर्माचे नागरिक आनंदाने राहतात। मोदींचं वक्तव्य स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यूजवीकच्या मुखपृष्ठावर झळकले पंतप्रधान मोदी। 6वी, 9वी आणि 11वीच्या वर्गांसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करण्याचा सीबीएसईचा निर्णय। शैक्षणिक तास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार क्रेडिट। चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीसाठी सीबीएसईची तयारी। अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार 15 एप्रिलला सुनावणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 15 एप्रिलला मणिपूर दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभांमध्ये होणार सहभागी। भारताचा विक्रमी फिरकीवीर रविचंद्र अश्विननं गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत राखलं अव्वल स्थान कायम। जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूड हे दोघेही दुसऱ्या स्थानावर। एलन मस्क लवकरच भारताच्या दौऱ्यावर। मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत दिली माहिती। मस्क भारतात येऊन पंतप्रधान मोदींची भेट घेणार। भारतात टेस्लाकडून गुंतवणूक आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांट संदर्भात चाचपणीसाठी एलन मस्क दाखल होत असल्याची माहिती। बोट या गॅजेट कंपनीच्या ग्राहकांसाठी धोक्याची घंटा। कंपनीच्या सुमारे 75,000 ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक। यामध्ये ग्राहकांचं नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, ग्राहक आयडी अशा माहितीचा समावेश। अमेरिकन टेलिकॉम कंपन्या पुढील 10 वर्षात जागतिक स्तरावर 9.5 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढवण्यावर भर देणार। यासाठी कर्मचाऱ्यांना मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।